चलिए दोस्तों, फिर से एक बार हम कॉन्सन्ट्रेट करेंगे। दोन्ही ही संघाचा 12वा खेळाडू. चला आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे या. 12वा खेळाडू. चला या फास्ट, कारण प्रत्येक खेळाडूचं नाव माहिती असणं फार गरजेचं आहे. समालोचन जर चांगलं व्हावं किंवा गुणलेखन जर चांगलं व्हावं असं आपल्याला वाटत असेल आणि याच दरम्यान सन्माननीय मिरान कादरी आणि त्याचप्रमाणे जुनैद या दोन्हीही नामांकित खेळाडूंना माझी विनंती आहे की आपण व्यासपीठाकडे यावं आणि आसनस्थ व्हावं. या श्रीवर्धन तालुक्यातील मोठे आणि दादा खेळाडू ज्यांनी आपल्या स्वतःचं नाव, स्वतःच्या गावाचं नाव आणि आपल्या तालुक्याचं नाव मोठं केलं आहे. तर वळूया पुन्हा एकदा आपण मैदानाकडे. तो दोस्तों, सलामी बल्लेबाज के रूप में स्ट्राइक एंड पर देखिए आशु. हालांकि ओवर आर्म क्रिकेट भी अफलातुन ज़बरदस्त खेलते हैं. हाल ही में काशिद में एक जो टूर्नामेंट हुआ था वहाँ पे पहले ही मैच में इस बल्लेबाज ने आधा शतक जड़ा था. 69 रनों की पारी खेली थी. 5 ओवर का मुकाबला था और 5 ओवर में अकेले के दम पर उन्होंने 91 रन अपने टीम के लिए बनाए थे और उसमें जो हिस्सा था वो 69 रनों का. यही आशु चिंदरकर. जी हाँ, इस मरतबा देखिए कलात्मकता, कलाई को मोड़ दिया था. शॉट मिड विकेट की दिशा में गेंद ट्रैवल हो रही थी मगर दोनों भी बल्लेबाजों ने 1 रन आसानी के साथ यहाँ पे मुकम्मल कर लिया है और इस 1 रन के साथ रनों की संख्या में इजाफा. 3 रन स्कोर कार्ड पर लगते हुए पहली 2 गेंदें लगातार वाइड होने के बाद बल्ले से ये पहला रन आता हुआ. और ये देखिए बल्लेबाज रुपेश और इस बीच वाइड का इशारा फिर से एक बार. रुपेश का अंदाज देखिए, बैट को होल्ड करने का, बैट पकड़ने का जो एक अंदाज है, जो स्टाइल है वो थोड़ा सा अलग है, हटके है, अनोखा है. हम सभी यहाँ पे ये सोच रहे हैं कि वो किस तरह से बल्लेबाजी करते हैं या करते होंगे, कैसे उन्हें ये एडजस्ट होता होगा. मगर देखिए, प्रैक्टिस मेक्स अ मैन परफेक्ट. बचपन से इसी तरह से ग्रिप होल्ड करने की प्रैक्टिस की है उन्होंने और इसी वजह से एक अनोखा और हटके एक अंदाज हमें नज़र आ रहा है. इस बीच फिर से एक बार 1 रन यहाँ पे मिलता हुआ. 6 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. पहला ओवर प्रगति पर. गेंदबाज श्रमिक. आहा, और आशु का खंबा उखाड़ दिया है. आशु ने बहुत ही निराश किया है और अपने आप से नाराज़ भी है क्योंकि एक बड़े बल्लेबाज है. ओवर आर्म क्रिकेट में तूफ़ानी बल्लेबाजी करते हैं, बड़े बड़े लंबे हीट खेलते हैं मगर अब यहाँ पे मात्र 2 रन बनाकर मैदान से बाहर जा चुके हैं. आशु आउट होने के बाद नए बल्लेबाज संकलत रुपेश का साथ निभाने के लिए. स्ट्राइक एंड पर रुपेश, नॉन स्ट्राइक एंड पर रुपेश और स्ट्राइक एंड पर संकलत और एक सफल गेंदबाज श्रमिक. फिर से एक बार थोड़ी सी शॉर्ट ऑफ लेन गेंद सीधी रही, फिर से एक बार लेग स्टंप को छोड़कर निकल गई. अंपायर जी की तरफ से वाइड का इशारा. वाइड के रूप में एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा और रनों की संख्या में इजाफा. 7 रन स्कोर कार्ड पर. जी हाँ, ये नो बॉल करार दिया है और उसी के साथ डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में उस गेंद को ढकेला. यानी कुल मिला के 2 रन यहाँ पे मिलेंगे और इन 2 रनों के साथ रनों की संख्या फिर से एक बार बढ़ती हुई. 9 रन स्कोर कार्ड पर. पहला ओवर थोड़ा सा यहाँ पे महंगा साबित होता हुआ. हालांकि बल्ले से रन नहीं आए मगर अतिरिक्त के रूप में, वाइड के रूप में बहुत सारे रन खर्च किए हैं गेंदबाज श्रमिक ने. और देखते देखते
आखिरकार ये पहले ओवर की समाप्ति हो चुकी है। पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 10 रन 1 विकेट के नुकसान पर। इसी अवसर से अगर रन बनेंगे तो 6 ओवर में 60 रन बन सकते हैं और 60 का आंकड़ा 60 ये रनों की संख्या बहुत ही अच्छी मैं कहूँगा, क्योंकि यहाँ पे एक एक रन के लिए तरसना पड़ता है। ज़्यादा से ज़्यादा हमने देखे हैं, हालांकि एक ही मैच में 60 के ऊपर रन देखे, मगर बाकी सभी मैच में 30, 35, 38, 39 इस तरह से रनों की संख्या को देखा है। और इसी से ये साबित होता है कि ये जो विकेट यहाँ पे प्रिपेयर की है वो गेंदबाजों को सहायता करने वाली है। और इसी के साथ ये बहुत ही खूबसूरत मैदान है और यहाँ पे फील्डिंग करने के लिए अपने आप को झोंक देते हैं सभी खिलाड़ी। इस बीच नए गेंदबाज विशाल, जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद थी। ऑफ स्टंप पर टप्पा खाने के बाद अंदर की तरफ तेजी के साथ आई। हालांकि उस गेंद को पंच करने की कोशिश कर रहे थे मगर गेंद पैर से टकराई। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही बढ़िया गेंद बैकफुट पर जाकर उसे फिर से एक बार पंच कर किया था, मगर गेंद ने बल्ले का बाहरी सिरा लिया और गेंद शॉट थर्ड मैन की दिशा में डिक्लेयर जोन में 1 रन के लिए। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट और इस मर्तबा बहुत ही बढ़िया स्ट्रोक, एक शानदार ऑन ड्राइव हमें देखने को मिला डीप मिड विकेट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। इस चौके के सहायता से रनों की संख्या में इजाफा 14 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर। एकमात्र जो विकेट यहां पे खोया है वो आशु चिंदरकर का। ओहो, ये देखिए क्या कमाल का पंच था, किसी भी खिलाड़ी को फील्ड करने का बिल्कुल मौका नहीं। गेंद सीधा बाउंस होकर सीमा रेखा के बाहर फिर से एक बार 4 रनों के लिए। रुपेश के बल्ले से आता हुआ ये दूसरा चौका और इस चौके के साथ रुपेश पहुंचे 10 पर और टीम का स्कोर जा पहुंचा है 18 पर। 18 फॉर लॉस ऑफ 1 विकेट। सेकंड ओवर इन प्रोग्रेस। दूसरे ओवर की 2 गेंदें अभी भी शेष बची हुई। रुपेश फिर से एक बार, जी हाँ, शानदार पंच, मगर इस मर्तबा सीधा फील्डर के हाथों में और इसी वजह से मात्र 1 रन यहां पे मिलेगा रुपेश को। रनों की संख्या में तब्दीली, 19 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। बहुत ही बढ़िया स्ट्रोक। ये देखिए, ये खासियत होती है इस बॉक्स क्रिकेट का। टेक्निक कुछ अलग होता है। इसे बहुत ही संयम के साथ, बहुत ही सादगी के साथ और बहुत ही चौकन्ना होकर खेलना पड़ता है। जो स्ट्रोक ओवरआर्म क्रिकेट में बहुत ही अच्छे माने जाते हैं, जाने जाते हैं, यानी हवा में खेले हुए आजकल के फॉरवर्ड क्रिकेट में, मगर यहाँ पे आपको ज़मीन से समांतर ही स्ट्रोक खेलने होंगे तो ही आपको रन मिलेंगे, वरना आपको आउट करार दिया जाएगा। ये इस क्रिकेट की खासियत है। 2 ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 20 रन, यानी 10 रन के औसत से यहाँ पे रन बन रहे हैं। पहले ओवर में 9 रन खर्च किए थे गेंदबाज श्रमिक ने। विशाल उनसे थोड़े से महंगे साबित हुए, उन्होंने 11 रन खर्च किए हैं। उनके हाथ कोई सफलता भी नहीं लगी। अब तीसरे ओवर के लिए नए गेंदबाज प्रथम की पहली गेंद को फिर से एक बार पंच कर दिया था और ये 1 रन, अंपायर जी का इशारा आता हुआ 1 रन का। 21 पर 1, तीसरा ओवर प्रगति पर। प्रथम की अगली गेंद बहुत ही अच्छा जज किया, उस गेंद को जाने दिया और अंदाजा सही यहां पे निकलता हुआ। जी हाँ, इसमें तबा बिंदी गेंद यहां पे आती हुई। डांसिंग डाउन द विकेट, बहुत ही बढ़िया तरीके से उस गेंद के ऊपर आगे आए थे और क्या शानदार स्ट्रोक खेला था, मगर गैप ढूंढने में नाकाम रहे और इस वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं। फिर से एक बार जबरदस्त स्ट्रोक, इस मरतबा गैप को ढूंढ निकाला। 2 खिलाड़ियों के बीच में जो दरार थी वहां से गेंद फरार और ये
रुपेश के बल्ले से आता हुआ तीसरा चौका। इस चौके के सहायता से रनों की संख्या में उछाल प्राप्त होता हुआ 26 रन स्कोर कार्ड पर, 1 विकेट के नुकसान पर। आशु चिंदरकर जो कि बाएं हाथ के बल्लेबाज, सलामी बल्लेबाज के रूप में बल्लेबाजी करने के लिए आए थे, वो आउट होने के बाद सारी जिम्मेदारी रुपेश ने अपने कंधों के ऊपर ली और बहुत ही आत्मविश्वास के साथ, बहुत ही संयम के साथ और बहुत ही अच्छे तकनीक के साथ यहाँ पे बल्लेबाजी कर रहे हैं। देखिए आनो का अंदाज, अलग ही हटके खेलने का एक स्टाइल। शुरुआत में जब हम पहली मर्तबा देखते हैं इस बल्लेबाज को खेलते वक्त, तब ऐसा लगता है कि ये उनके हाथ एक दूसरे में किस तरह से नहीं फंसते, क्यों नहीं फंसते। और इस बीच फिर से एक बार बहुत ही अच्छा स्ट्रोक था, सीधे बल्ले से खेला हुआ, संकलत के बल्ले से। इस स्ट्रोक के ऊपर 1 रन दोनों भी बल्लेबाजों ने बटोरा। 28 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। इस ओवर में 8 रन खर्च किए हैं, यानी इसके पहले जो ओवर डाला था विशाल ने, उन्होंने 11 रन खर्च किए थे। पहले ओवर में 9 रन खर्च हुए थे और उनके मुकाबले में ये ओवर बहुत ही अच्छा घटता हुआ। इस ओवर में एक चौका तो ज़रूर आया, एक वाइड गेंद भी आई, मगर 2 गेंदें बिंदी भी की थी गेंदबाज प्रथम ने, और इसी वजह से मात्र 8 रन खर्च किए हैं। अब चौथे ओवर के लिए नए गेंदबाज फिर से एक बार श्रमिक आए हैं अपना निजी दूसरा और टीम की तरफ से चौथा ओवर लेके। पहले ओवर में एक बड़ा विकेट अपने नाम किया था आशु का और 9 रन खर्च करने वाले श्रमिक, राइट आर्म राउंड विकेट। अंपायर की दाहिनी ओर से आउटसाइड दी ऑफ स्टंप गेंद टप्पा खाने के बाद और बाहर की तरफ निकल गई और इसी वजह से मजबूरन अंपायर जी ने उसे वाइड करार दिया है। वाइड के रूप में एक अतिरिक्त रन फिर से एक बार मिलेगा 29 रन स्कोरबोर्ड पर। बहुत ही ज़बरदस्त ये क्रिकेट का खेल, और हम सभी क्रिकेट के चाहने वाले, क्रिकेट के दीवाने, फिर वो क्रिकेट रात का क्रिकेट हो या दिन का क्रिकेट, फिर वो क्रिकेट बॉक्स का हो, बॉक्स टाइप हो या ओवर आर्म हो या लेदर क्रिकेट हो, लाइट वेट गेंद का हो या हेवी वेट गेंद का हो, किसी भी तरह का क्रिकेट हमें देखना अच्छा लगता है, हमें खेलना अच्छा लगता है, उसके बारे में बातचीत करनी अच्छी लगती है, डिस्कशन जारी रहता है। सुबह हो, दोपहर हो, शाम हो, जब भी हम आपस में बातचीत करते हैं तो क्रिकेट के बारे में ज़रूर बात करते हैं, क्योंकि हम सभी का पसंदीदा खेल, जिस खेल ने हालांकि हमें दीवाना बना दिया है, वो ये खेल है, नाम है क्रिकेट। जी हाँ, डांसिंग डाउन द विकेट। रुपेश बहुत ही अच्छे मूड में और बहुत ही अच्छे रंग में नजर आ रहे हैं, बहुत ही अच्छे लय में नजर आ रहे हैं। आज रुपेश के बल्ले से, बल्ले के बीचों बीच गेंदें टकरा रही है। देखिए इस मर्तबा जो उनके साथी बल्लेबाज है संकलत, गेंद उनके बल्ले के किनारे पे लगी, मगर रुपेश के बल्ले के बीचों बीच गेंदें टकरा रही है। अच्छा साउंड यहाँ पे आ रहा है, एक मध्यम सा, एक स्वीट सा आवाज़, जो बल्लेबाजों को तो बहुत ही अच्छा लगता है, मगर गेंदबाज के कानों को वो अच्छा नहीं लगता। जी हाँ, फिर से एक बार देखिए ये चीकी रन चुरा लिया, ढीले हाथों के साथ जानबूझकर खेला हुआ ये शॉट।
फिर से एक बार रुपेश के ही बल्ले से ये चौका आता हुआ। क्या कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं रुपेश, जैसे मैंने कहा इस मर्तबा आगे आकर उस गेंद को खेलने का प्रयास था, मगर गेंदबाज ने हालांकि उनसे दूर रखा गेंद को, मगर वाइड करार दिया। इस मर्तबा अच्छी गेंद, ऑफ कटर गेंद थी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई और स्किट होती हुई दिखाई दी और इसी वजह से शरीर से टकराई। जी हाँ, फिर से एक बार बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, डांसिंग डाउन द विकेट, आगे आकर उस गेंद के ऊपर शानदार शॉट लगाया था, मगर एक ही रन वहां पे मिलता हुआ, क्योंकि अच्छी फील्डिंग। देखिए देखते देखते 41 रन यानी 40 पार हो चुके हैं। हालांकि इस ओवर के बाद और एक ओवर आना बाकी है। इस ओवर की 3 गेंदें अभी भी शेष बची हुई, यानी कुल मिला के 9 गेंदें बल्लेबाजों को खेलने का मौका मिलेगा, यानी और कम से कम 10 रन यहाँ पे अगर जोड़ते हैं तो 50 का आंकड़ा यहाँ पे पार हो सकता है। जी हाँ, फिर से एक बार आगे आकर उस गेंद को ढकेला था ढीले हाथों के साथ डीप स्क्वायर लेग की दिशा में। बयालीस रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं दोनों भी बैटर। ओहो, आखिरकार यहाँ पे जिस विकेट की तलाश थी वो विकेट यहाँ पे प्राप्त होता हुआ। संकलत, जिन्होंने अपने टीम के लिए 7 रनों का योगदान दिया, आउट होने के बाद नए बल्लेबाज साहिल। साहिल का मतलब होता है किनारा। रुपेश का साथ निभाने के लिए रुपेश के साथ आपस में देखिए दोनों भी बल्लेबाजों की यहाँ पे बातचीत हो रही है। 42 रन ऑन स्कोर कार्ड, 42 रन 2 विकेट के नुकसान पर। आशु और संकलत आउट होने के बाद नए बल्लेबाज साहिल स्ट्राइक एंड पर। जी हां, साहिल ने पहली गेंद को पंच कर दिया है, बहुत ही अच्छा स्ट्रोक था। फिर से एक बार एक ही रन यहां पे मिलेगा, क्योंकि स्ट्रोक सीधा फील्डर के हाथों में। देखते देखते 5 ओवर की समाप्ति हो चुकी है। 43 रन ऑन स्कोर कार्ड। अब अंतिम 6 गेंदें बची है। 43 रन यानी अच्छे स्कोर की तरफ बल्लेबाजी करने वाली टीम यहां पे चल पड़ी है, क्योंकि इस ओवर में अगर 7 या 8 रन आते हैं तो 50 पार हो सकता है, और 50 अगर पार रनों की संख्या हो गई तो सही मायनों में गेंदबाजी करने वाली टीम के लिए सोचने पर मजबूर। आहा, ये देखिए रुपेश के बल्ले से फिर से एक बार जबरदस्त करारा कुरकुरा चौका। साहिल के बल्ले से स्ट्राइक एंड पर साहिल है। इस चौके के साथ साहिल पहुंचे 5 पर और टीम का स्कोर जा पहुंचा है 47 रन। अब यहां पे रनों का अंबार, रनों का पहाड़ मुझे नजर आ रहा है। हालांकि इस प्रतियोगिता में एक बार 60 का आंकड़ा एक टीम ने छू लिया है, और उसी तरफ चलते हुए और ये आउट करार दिया अंपायर जी ने। शायद पहले पैड को लगा था, उसके बाद स्टंप को ब्रश करके गेंद निकल गई थी, और अंपायर जी ने बहुत ही अच्छा निर्णय दिया। यहाँ पे अंपायर जी भी चौकन्ने हैं। फ्लड लाइट्स है और उसी के साथ ये बहुत ही फास्ट क्रिकेट है, इसी वजह से अंपायर जी देखिए मैदान पर 3-3 अंपायर खड़े हैं। इसीलिए दोस्तों मैं अक्सर कहता हूँ ये खेल ही अनोखा है, बहुत ही अजीब खेल है। इस बीच नए बल्लेबाज देखिए नमूदार होते हुए अरबाज और रुपेश आपस में बातचीत कर रहे हैं। 4 गेंदें अभी भी शेष बची हुई। इस ओवर में 4 रन अब तक खर्च किए हैं गेंदबाज उज्जवल। जी हां, अरबाज पहली गेंद का सामना कर रहे थे, आओ देखा ना ताओ, उस गेंद के ऊपर टूट पड़े, फुल टॉस बनाकर सीधे बल्ले से बॉलर के दाहिनी ओर से, बॉलर के बाईं ओर से निकाल दिया था।
और लॉन्ग ऑफ में हालांकि फील्डर तैनात है, उन्हें चकाती हुई गेंद सीमा रेखा को लांघती हुई दिखाई दी और इस चौके के सहायता से रनों की संख्या अभी हाई जंप लगाकर जा पहुंची है 51 रन। 50 का आंकड़ा पार हो चुका है और ये डेड बॉल करार दिया है अंपायर जी ने। पेट्रोल के भाव जैसे बढ़ रहे हैं वैसा ही यहाँ पे रनों की संख्या भी बढ़ रही है, बहुत फास्ट बढ़ रही है, क्योंकि अभी भी 3 गेंदें आना बाकी है इस ओवर की। 51 रन हो चुके हैं। अरबाज ने मात्र 1 गेंद का सामना किया है और 4 रन बनाकर खेल रहे हैं। पहली गेंद पर जैसे ही स्ट्राइक मिला, चौके के साथ अपना अकाउंट ओपन किया है। बाईस रन बनाकर रुपेश खेल रहे हैं नॉन स्ट्राइक एंड पर। 4 चौके उनकी इस पारी में शामिल है। बहुत ही अच्छी बल्लेबाजी की है। अपनी टीम के लिए जो रनों की संख्या है उसमें बहुत अहम हिस्सा, बहुत ही अच्छी नींव यहाँ पे रची है रुपेश ने। डेड बॉल करार दिया है अंपायर जी ने। तर मित्रांनो, इथे काय झालंय नक्की, मी हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचवतोय। फलंदाज बॉल टाकण्याच्या अगोदरच पुढे गेला होता असं अंपायरचं म्हणणं आहे आणि म्हणूनच तो चेंडू ग्राह्य धरला जाईल आणि चौकार मात्र दिला जाणार नाही। एक प्रकारची ही पेनल्टी आहे। तो 4 गेंदें हो चुकी है। एक पेनल्टी जरूर मिली है। चौका होने के बावजूद यहाँ पे एक भी रन बल्लेबाज आणि जे प्रेक्षक त्या कॅमेरामनच्या खाली बसलेले आहेत त्या मायबाप प्रेक्षकांना विनंती आहे की आपण तिथून कृपया जरा बाजूला व्हायचं आहे, कारण कॅमेरा हलतोय आणि त्या कारणास्तव यूट्यूबला वारंवार ते चित्र हलतंय आणि व्यवस्थित पाहिलं जात नाहीये। प्लीज मायबाप प्रेक्षक हो, तो जो कॅमेरा आहे त्या कॅमेराच्या डाव्या बाजूला किंवा उजव्या बाजूला आपण बसून घ्यावं। छह ओवर की समाप्ति हो चुकी है और 56 रन। छप्पन रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं। जीतने के लिए 57 रनों की जरूरत। और इसके बाद जो माइक्रोफोन पर अब आवाज सुनोगे वो होगा प्रीतेश करदेकर का। प्रीतेश हमसे यहाँ पे जुड़े हैं, हमसे राब्ता कर रहे हैं और अब एक नया अंदाज और एक नया आवाज़, एक नया स्टाइल आपके सामने प्रीतेश के रूप में। वेलकम प्रीतेश। नक्कीच सर, यासीन मर्चंट सर यांच्याकडनं चांगली कॉमेंट्री झाली। आता पुढची कॉमेंट्री प्रियतेश करदेकर मी स्वतः करणार आहे। दोन्ही संघामध्ये चांगला सामना होत होता। 56 स्कोर झालेला आहे 6 ओव्हरच्या ह्याच्यामध्ये 56 स्कोर। 57 रन पाहिजे आहेत ते समोरची टीम को। ये दोन संघामध्ये सामना होते पद्मदुर्ग मुरुड आझाद कसबा।
प्रथमच फलंदाजी केलेली आहे ती पद्मदुर्ग मुरुड यांनी 56 स्कोअर केलेले आहे आणि आझाद फायटर या संघाला आझाद कोबा या संघाला 57 धावांचं आव्हान दिलेलं आहे. प्रथमच फलंदाजीसाठी आलेले फलंदाज विशाल आणि श्रमिक दोन्ही फलंदाज उत्कृष्ट फलंदाज तेवढेच चांगले गोलंदाज असतील ते पद्मदुर्ग मुरुड या संघाकडनं. काहीतरी आपला प्लॅनिंग ठरवत आहेत ते पद्मदुर्ग मुरुड. आपल्या संघाला विजयी करायचा असेल चांगली गोलंदाजी करावी लागेल. 7 षटकांचा सामना असेल. प्रथमच फलंदाजी करण्यासाठी आले ते श्रमिक आणि विशाल. आझाद कसबा या संघाकडनं लेफ्टी रायटीचा कॉम्बिनेशन आहे. चांगला कॉम्बिनेशन आहे. पाहूया प्रथमच मी कॉमेंट्री करतात ती यासिन मर्चंट या सरांच्या सोबत. थोडासा लोकल कॉमेंटेटर आहे पण चांगली कॉमेंट्री करू शकतो मी. आणि गोलंदाज नदीम मुरुड या संघाकडनं रायटम ओव्हर द विकेट मारा करेल तो नदीम. आणि लेफ्टी फलंदाज येतो श्रमिक आणि विशाल. अशी दोन्ही रायटी लेफ्टी या कॉम्बिनेशन आहे. नदीम प्रथमच चेंडू घेऊन रायटम ओव्हर द विकेट मारता श्रमिकसाठी लेफ्टी फलंदाज आहे श्रमिक. आझाद फायटर या आझाद कसबा संघाचा प्रथमच चेंडूवर चांगला स्ट्रोक खेळला होता. ग्राउंड स्ट्रोक होता. तेवढं चांगला क्षेत्ररक्षण केलेलं आहे तो मुरुड या संघाने. पहिला चेंडू निर्धाव चेंडू जाताना एकी धावना मिळत आहे ती आझाद कसबा या संघाला. दुसरा चेंडू आता मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलं आणि दुसऱ्या चेंडूवर चौकार. 2 चेंडू आणि 4 धावा झालेल्या आहेत. एक चेंडू आणि 4 धावा. 2 चेंडू आणि 4 धावा. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार नदीम. तिसऱ्या चेंडूवर हलव्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. थोडासा मला वाटतं ऑफ ब्रेकचा चेंडू होता. तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे चेंडू तो श्रमिक याने. 1 धाव मिळवण्यासाठी यशस्वी झालेला आहे तो श्रमिक. चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार आणि चौथा चेंडू उत्कृष्ट चेंडू होता. थोडासा लेग ब्रेकचा चेंडू विशालाला काहीच समजला आणि त्रिफळचीत बाद झालेला आहे तो विशाल. चांगली गोलंदाजी म्हटली जाईल तेवढी चांगली फलंदाजी करतायत पण थोडासा संयम बाळगला त्याला आपल्या संघाला विजयी करू शकते. आझाद फायटर हा आझाद कसबा संघ. नवीन फलंदाज जात आहेत ते सूरज. नवीन फलंदाज कसबा ह्या संघाकडनं जाणारे फलंदाज सूरज. वाईट चेंडू घोषित केला अंपायर पंकज याने. त्याच्याने वाढती धावसंख्या आणि आता मात्र चांगलाच फटका मारला होता. धरणावची संधी होती पण अंपायरने त्याच्या सर्वात बाद दिलेला आहे. चांगली मला वाटतं क्षेत्ररक्षण समजला जाईल तो मुरुड या संघाचा. धावा झाल्या 6 धावा आणि चेंडू झालेले आहेत ते फक्त 5 चेंडू. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. नदीम याचा मुरुड या संघाकडनं चांगली गोलंदाजी म्हटली जाईल ती मुरुड या संघाकडनं. आता नवीन फलंदाज निनाद आझाद कसबा या संघाकडनं चांगली गोलंदाजी म्हटली जाईल मुरुड या संघाची. स्टेजवर मला वाटतं सर्व भंडारी संघ उभा आहे इथं. 40+ हा संघ भंडारी संघ या इथे. 1 ओव्हर आणि 6 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत 5 ओव्हर मध्ये धावा पाहिजे असतील 51 धावा पाहिजेत. चांगली गोलंदाजी म्हटली जाईल नदीम्याच्या खंडात. 2 मला वाटतं फलंदाज बाद केलेले आहेत नदीम्याने आणि फक्त 6 धावा दिलेल्या आहेत.
एक चौकार गेला होता, पण चांगली गोलंदाजी म्हटली जाईल हे नदीम याची. नवीन गोलंदाज मुरडी संघाकडनं पाहूया कोण येतात. तेवढे चांगले फलंदाज आहेत ते निनाद आणि श्रमिक. आशू नवीन गोलंदाज आशू राईट राऊंड विकेट मारा करतील तर आशू निनादसाठी पहिलाच चेंडू पाहूया कशा प्रकारचा चेंडू असेल तो. थोडासा काहीतरी फिल्डिंग मध्ये सजावट करताना आशू. राईट राऊंड विकेट मारा करतील तो आशू. प्रथमच चेंडू पाहूया निनादसाठी. पहिला चेंडू थोडासा लेग ब्रेकचा चेंडू होता. निनादाला काहीच समजलं नाही. थोडासा हळूहळू पद्धतीने खेळायचा प्रयत्न होता, पण तो चेंडू निर्धाव जाताना चेंडूवर काहीच धावा मिळणार नाही. एक चेंडू झाला फक्त धावा झाले तर 6 धावा. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार. थोडासा चेंडू लेग ब्रेकचा चेंडू होता, थोडासा वळण नाही जास्ती घेतला आणि चेंडू वाईट स्वरूपात घोषित केलेला आहे तो. पुन्हा एकदा वाईट चेंडू घोषित करताना बंटी हंपर. 2 चेंडू दोन्ही वाईट घोषित केलेले आहेत. धावा झाल्या त्या 8 धावा. आता मात्र हळूवा पद्धतीने खेळून काढलं. तेवढं चांगला क्षेत्ररक्षण म्हटला जाईल तो मुरडी या संघाकडनं. 2 चेंडू आणि 9 धावा झालेल्या आहेत. चांगली अजूनपर्यंत गोलंदाजी म्हटली जाईल ती मुरडी या संघाची. आता बॅटिंगसाठी आले श्रमिक आझाद. आता मात्र चांगला चेंडू टॅप स्वरूपात गॅप मध्ये खेळलेला चेंडू 4 धावांसाठी रोखू शकत नाही मुरुडा संघ. आझाद कसबा या संघाला त्याच्याने वाढती धावसंख्या आहे ती 13 धावा. 3 चेंडू आणि 13 धावा झालेल्या आहेत. अजूनपर्यंत 3 चेंडूंचा खेळ दुसऱ्या ओव्हर मधला शिल्लक आहे. पाहूया चांगली फलंदाजी म्हटली जाईल तेवढी चांगली गोलंदाजी पण होते ती मुरुड या संघाकडनं. तेवढी चांगली फलंदाजी आझाद या संघाकडनं. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळलं आणि मात्र नक्की श्रमिक याचे कौतुक केले जाईल. दोन्ही चेंडू चांगल्या पद्धतीने खेळून काढलेले. दोन्ही चेंडूवर चांगल्या प्रकारे चौका मारलेला आहे तो. पॉवर प्लेचा पूर्णपणे उपयोग करताना श्रमिक हा. दुसरी ओव्हर चालू आहे. 4 चेंडू 17 धावा झालेल्या आहेत. चेंडू झाले ते 4. आता मात्र पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण म्हटला जाईल तो मुरुड संघाचा. शेवटचा चेंडू शिल्लक धावा झाले ते 17 धावा. दुसऱ्या होता शेवटचा चेंडू शिल्लक असेल तो. आता मात्र हळवा पद्धतीने खेळून काढलेला आहे. आपल्या संघाला जर विजय शिखराकडे घेऊन जायचं असेल तर नक्की श्रमिक याला आपल्या संघासाठी योगदान चांगला द्यावा लागेल. चांगली फलंदाजी ही करत आहेत निनाद आणि श्रमिक. दोन्ही संघ तुल्यबल्य संघ आहेत. दुसरे ओव्हर घेऊन आलेले ते पुन्हा एकदा नदीम. जर श्रमिक याने आपला सामना जर जिंकवला तर उत्तम भाटकर यांच्याकडनं 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आझाद फायटर संघासाठी. आझाद कसबा या संघासाठी. सॉरी नदीम पुन्हा एकदा दुसरी ओव्हर घेऊन आलेला आहे तो नदीम. नदीम याने चांगला चेंडू चांगल्या पद्धतीने आणि तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढला श्रमिकांनी 4 धावांसाठी. नक्कीच खरोखर चांगल्या पद्धतीने बॅटिंग करत होते श्रमिक. पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेट मारा करत होता नदीम. तेवढ्या चांगल्या पद्धतीने खेळून काढलं 1 धावांसाठी श्रमिक याने आणि वाढती धावसंख्या 23 धावसंख्या झालेली आहेत. तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा तयार निनादसाठी आणि तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढला. तेवढा चांगला क्षेत्ररक्षण केलेला आहे तो मुरुड या संघाकडनं. 1च धाव मिळेल. वाढती धावसंख्या 24 धावसंख्या झालेली आहे. आता मात्र चांगला चेंडू होता यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. श्रमिक याला काहीच समजणार निजाव चेंडू. आता मात्र श्रमिक याची खरोखर उत्कृष्ट फलंदाजी म्हटली जाईल आपल्या संघासाठी. आझाद कसबा या संघासाठी खरोखर चांगली फलंदाजी करत आहे तो श्रमिक. ओके ओके. चांगली खरोखर फलंदाजी म्हटली जाईल ती श्रमिक याची.
चांगली फलंदाजी आपल्या कसबा संघासाठी. आपला गावातला संघ आहे तो कसबा संघ आणि खरोखर चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी दाखवत आहे तो श्रमिक. एक धाव मिळेल. 29 धावसंख्या झालेली आहे 3 ओव्हरमध्ये. 29 धावसंख्या झालेली आहे. अजूनपर्यंत 3 ओव्हरमध्ये धावसंख्या पाहिजे ती. अठरा चेंडूमध्ये 28 धावांची गरज आहे ती आझाद कसबा या संघासाठी. नक्कीच चांगली फलंदाजी म्हटली जाईल अजूनपर्यंत तरी. आझाद फायटर या संघाची तेवढी चांगली गोलंदाजी म्हटली जाते मुरुड या संघाची. आता नवीन गोलंदाज झाले ते नवीन गोलंदाज हरेश्वरचे आहेत ते आश्रय. बॉक्स मधले चांगले गोलंदाज आहेत ते आश्रय. हरेश्वर संघाकडनं गोलंदाजी करतात तेवढे चांगले फलंदाज आहेत ते श्रमिक. अजूनपर्यंत आपला फलंदाजी चांगला. प्रथमच गोलंदाजी करणार आश्रय. राईट राऊंड विकेट मारा करते श्रमिकसाठी. लेफ्टी फलंदाज आहेत ते श्रमिक. आणि मला वाटतं पहिलाच चेंडू वाईट चेंडू घोषित केला हंपर यांनी पंकजाने. पहिला चेंडू अवांतर स्वरूपातला चेंडू होता. थोडासा मला वाटतं लेफ्टीसाठी ऑफ ब्रेकचा चेंडू होता. थोडासा बाहेर निघणारा चेंडू होता. चेंडू बाहेर निघून गेलेला आहे आणि मला वाटतं हंपर यांनी तो घोषित केला तर वाईट चेंडू. पण एकदा पहिला चेंडू घेऊन तयार होत आहेत ते आश्रय. राईट राऊंड विकेट मारा करते श्रमिकसाठी. आणि आता मात्र श्रमिकने चांगलाच प्रत्युत्तर दिलं 4 धावांसाठी. नक्की चांगली फलंदाजी करत श्रमिक आपल्या आझाद कसबा या संघासाठी. वाढती धावसंख्या आहे ती 34 धावसंख्या. चांगली फलंदाजी म्हटली जाईल ती श्रमिक याची. दुसरा चेंडू पुन्हा एकदा आश्रय तयार. दुसरा चेंडू चांगल्या पद्धतीने हळवा पद्धतीने खेळून काढला. तेवढे चांगला क्षेत्ररक्षण. 1 धावांसाठी रोखू शकत नाही मुरुड संघ. कसबा या संघाला वाढती धावसंख्या 35 धावसंख्या. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा आश्रय तयार. राईट राऊंड विकेट करते पहिला चेंडू निनादसाठी. आणि आता मात्र चांगला चेंडू होता. निर्धाव चेंडू घोषित केला हंपर याने. लेग ब्रेकचा चेंडू होता. निनाद याला काहीच समजलं नाही. मिडल स्टंपवर थोडासा बाहेरचा निघणारा चेंडू होता. नक्कीच थोडासा बाहेरचा निघणारा चेंडू होता तो आश्रयाचा. आणि तिसरा चेंडू पुन्हा एकदा घेऊन तयार आश्रय. राईट राऊंड विकेट मारा करते तो निनादसाठी. आणि आता मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला तेवढा चांगला क्षेत्ररक्षण. आणि आता मात्र हंपर यांनी नॉट आउट घोषित केलेला आहे. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आश्रयाचे. पाहूया आता 2 चेंडूवर कशा प्रकारची खेळी करत आहेत ते श्रमिक आणि निनाद. आता मात्र चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे ते श्रमिक यांनी. पण 1 धाव घेण्यासाठी रोखू शकत नाही मुरुडा संघ. वाढती धावसंख्या 37 धावसंख्या. शेवटचा चेंडू शिल्लक आहे तो आश्रयाचा. निनादसाठी पाहूया निनाद कशा प्रकारे फलंदाजी करणार आहे तो आश्रयाच्या समोर. शेवटचा चेंडू लेग ब्रेकचा चेंडू होता. पण निनाद उत्कृष्ट प्रकारे खेळून काढलेला आहे. 1च धाव मिळेल. 4 ओव्हर झाले आहेत. 38 धावा झालेल्या आहेत. आता 12 चेंडूमध्ये पाहूया किती धावा काढू शकतायत आपल्या संघाला. जर विजयी करायचा असेल तर 12 चेंडूमध्ये 19 धावा काढाव्या लागतील.
धन्यवाद पिया. एक चांगला सामना, अर्थात काय फलंदाजी केली श्रमिकनी या सामन्यामध्ये. वन मॅन आर्मीसारखा खेळला या सामन्यामध्ये. जबरदस्त फलंदाजी, अर्थात आझाद कसबा स्वतः कर्णधार आहे. श्रमिक 7 लाख. जबरदस्त फलंदाजी, डावखुरी फलंदाजी पाहायला मिळते. निनाद त्याला साथ देतोय. चांगला फटका टॅपचा, पण अरबाज आहे क्षेत्ररक्षक. 1 धाव फक्त मिळेल इथे. धावसंख्या होते 44. सत्तावन्न धावांचं लक्ष आहे आणि तब्बल 44 धावा इथं कंप्लीट झाल्यात. जबरदस्त फलंदाजी. निनादला साथ द्यावी लागेल आणि निनाद ती साथ देतोय. अर्थात 2 चेंडू त्यांनी निर्धाव खेळलेत, पण 6 चेंडू 4 धावा त्यांनी केल्यात. श्रमिकला साथ देणे गरजेचं. आणखीन एक देखणा स्ट्रोक मिसफिल्ड साहिल नांदगावकर कडून. चेंडू सीमारेषा पार कव्हर रिझन मधून येतोय श्रमिक सातनाथचा हा दमदार चौकार. मिळतील 4 धावा. धावसंख्या होते 48. जबरदस्त फलंदाजी. 57 धावांचा पाठलाग करताना काय फलंदाजी केली. 38 धावांवर फलंदाजी करतोय तब्बल. हा यावेळेस मात्र चूक. ऐन मोक्याच्या क्षणी नजर लागली श्रमिकच्या फलंदाजीला आणि यावेळेस मात्र बाद होतोय. अडतीस धावांवर बाद झालाय. स्वानंदसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. अप्रतिम फलंदाजी श्रमिकसाठी. श्रमिक काय फलंदाजी केली. 38 धावांवर तब्बल 8 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 8 चोक 32 धावा त्याच्या बाउंड्रीमधून आपल्याला पाहायला मिळाल्या. 90% पेक्षा जास्त धावा बाउंड्रीजनी त्यांनी हासिल केल्या. विशाल बाद झाल्यानंतर वाटलं होतं की हा सामना सुटतोय कुठेतरी आझाद कसबाकडून, पण श्रमिक अप्रतिम फलंदाजी. संकलतनी पुन्हा संधी निर्माण केले. क्लीन बोल्ड. स्वानंद माघारी परततोय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये ट्विस्ट येते. पुन्हा एकदा सामना घेतोय कलाटणी. 6 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. निनाद महापरले आणि नवीन फलंदाज चाललाय त्याच्या जोडीला आझाद कसबाकडून. प्रफुल्ल. 6 चेंडू 9 धावा. शेवटचा षटक घेऊन कोण येते. पद्मदुर्ग मुरुड कडून. सहा 9. बॉलर्स नेम प्लीज. अथर्व. धन्यवाद. चेसिंग कंपल्सरी आहे. सहा चेंडू 9 धावा. निनाद खराब फलंदाजी. डान्सिंग डाऊन द ग्राउंड आला होता. धाव यष्टीची होईल. सुरेख गोलंदाजी इथे अथर्वची. एकतर्फी चाललेला सामना. श्रमिक बाद झाला आणि सामन्याची चित्र कशी बदलली कळली सुद्धा नाही. आदिल साखरकर नवीन फलंदाज. आता 5 चेंडू 9 धावा. आदिल आणखीन एक विश्वास ज्याच्यावर दाखवू शकतो आझाद कसबा असा फलंदाज. आदिल चांगला फटका. धावबाद करण्याचे प्रयत्न. डायरेक्ट हिट झालाय. दोन धावा, कारण ओव्हरथ्रोची 1 धाव मिळेल. खराब फेक इथे संकलत कॅप्टन कडून होते चूक. 4 चेंडू 7 धावा. प्रफुल्ल स्ट्राईकला आहे. अथर्व 4 चेंडू 7 धावा. हा उलटा चेंडू मिस केला. इथे 1 धाव फक्त मिळेल प्रफुल्लला. आता 3 चेंडू 6 धावा. 38 धावा केल्या होत्या श्रमिक सातनागनी. काय फलंदाजी केली होती. वाटलं होतं 5व्या षटकातच संपवेल सामना, पण बाद झाल्यानंतर मात्र चित्र बदललं. चांगला फटका. खराब क्षेत्ररक्षण.
रनिंग बिटवीन द विकेट खराब. आदिल इथं होईल धाव बाद. एक धाव मिळेल. 2-5 2 चेंडू 5 धावा अर्थात एक बाउंड्री कंपल्सरी आहे प्रफुल्लला. 6 चेंडू 9 धावांवर सामना आणला होता. 57 धावांचा पाठलाग करताना चांगली फलंदाजी केली होती इथे श्रमिकनी खऱ्या अर्थाने. अर्थात सामन्याचा निर्णय काही लागेल पण खऱ्या अर्थाने मन जिंकली या सामन्यात श्रमिक साधनकनी. 8 चौकार पाहायला मिळाले. अप्रतिम. नो रन. बॉल काउंट. फलंदाज बाद होईल. कॅच. कारण फलंदाज पहिलेच स्ट्रोक अटेम्प्ट करण्यासाठी पुढे निघाला होता प्रफुल्ल. हा चौकार जिवारी लागला असेल विजय. अर्थात ही हार आझाद कसबा संघाला. नो रनचा कॉल दिला होता पंचांनी. नो रन.